नमस्कार, गावरानी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पोळीची भाजी। त्यास लागणारं साहित्य आपण बघूया। चला तर कापलेला बटाटा, टमाटा, कांदा, मिरची, लाल चटणी, हळद, मीठ, शेंगदाणे, जिरं, बारीक करून घेतलेला कढीपत्ता आणि पोळी। चला तर आता पहिल्यांदा तेल टाकूया। तेलात आपण आता कढीपत्ता टाकणार आहोत, थोडेसे जिरे, त्यानंतर कापून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या टाकूया। थोडा गॅस हाय फ्लेमवर करून एकत्र करूया सर्व। तर आपण ह्या सकाळच्या उरलेल्या ज्या पोळ्या असतात त्याचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपण त्याची भाजी बनवू। उरलेल्या पोळीचं बनवायचं काय तर त्याची आपण छान अशी भाजी बनवूया। गॅस आपण हा हाय फ्लेमवरच ठेवूया। शेंगदाणे टाकू, तेही चांगल्या पद्धतीने कालवून घेऊया। त्यात टाकूया बारीक केलेला कांदा, बटाटे आणि टमाटे। ते आपण चांगल्या पद्धतीने कालवून घेऊया। ते कालवताना गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे। स्वादानुसार मीठ टाकूया आपण त्यात। तेही चांगल्या पद्धतीने कालवून घेऊया। कंटिन्यू आपण हे कालवत राहायचं, जेणेकरून चांगल्या अशा पद्धतीने मीठ फ्राय होत जाईल। ते चांगलं कालवून घेतलंय, त्याच्यात आपण टाकूया थोडीशी हळद। आता टाकू लाल मिरची, जेणेकरून ज्याचा स्वाद वाढून जाईल। गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे, जेणेकरून सर्व छान अशा पद्धतीने शिजवलं जाईल। आता त्यात शिजवण्यासाठी पाणी घालूया। एक ग्लास पाणी घातल्यानंतर आपण चांगल्या अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। ते चांगल्या पद्धतीने शिजवण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। 5 मिनिटं हे झाकण असंच ठेवूया। गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे, जेणेकरून चांगल्या पद्धतीने शिजेल। भाजी तयार आहे। यात टाकूया आपण पोळीचे तुकडे। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करू आपण। पाच मिनिटं आपण हाय फ्लेमवर शिजू देऊया त्याला थोडंसं। ही भाजी आपण 5 मिनिटात सर्व करूया। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।